रामायण कायम ऐकतो, पण एक अद्भुत रामायणामधली कथा आहे एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून मी ऐकलेलं आहे आणि मोठ्याच ऐकलेलं सांगायला काहीच हरकत नाही, म्हणून आपण त्याच्यासाठी एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं दशमुखी रावण मारला आणि बिभीषणाला लंकेचा राजा केलं आणि परत अयोध्येत आले. मध्ये बराच काही काळ गेला आणि बिभीषणाचं एक दिवसाचं पत्र आलं की, हे राघवा, हे रघुनंदना, एक शतमुखी नावाचा रावण आलेला आहे आणि त्यानं माझ्याकडून लंका हिसकावून घेतली आहे. तुमचा चरण रज बिभीषण. मग महाराज प्रभू रामचंद्राने लगेच पत्राच्या पाठीमागे लिहिलं, घे बिभीषणा, सकाळी 8 वाजेपर्यंत तुझी लंका तुला परत मिळेल. पत्र परत पाठवलं आणि महाराज तो दिवस होता एकादशीचा. सायंकाळची पंचपती आटोपली आणि प्रभू रामचंद्र महालात आले आणि महालात आल्यावर प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की आपण बिभीषणाला शब्द दिलाय की सकाळी 8 वाजेपर्यंत तुझी लंका तुला परत मिळेल आणि माझा शब्द खोटा ठरता कामा नये. का? कारण की प्रभू रामचंद्राचं कुल कसं होतं? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाये. महाराज प्रभू रामचंद्राला घामच उठला. मग हे प्रकरण पाहू लागल्या सीताई साहेब म्हणाल्या, प्रभू तुम्ही कसल्या चिंतेत आहात? मग प्रभू रामचंद्र म्हणाले, हे सीते, बिभीषणाचं असं पत्र आलं की त्या पत्रा लिहिलेलं होतं, एक शतमुखी नावाचा रावण आलेला आहे आणि त्यानं बिभीषणाकडून लंकेचं राज्य हिसकावून घेतलं आहे. आणि मी पत्राच्या पाठीमागे लगेच लिहिलंय की सकाळी 8 वाजेपर्यंत तुझी लंका तुला परत मिळून जाईल आणि माझा शब्द खोटा ठरता कामा नाही. मग सीताई साहेब म्हणाल्या, प्रभू तुम्ही 2-4 दिवसाचा वेळ मागायचा ना. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, तेव्हा सुचलं नाही सीते, तू याच्यात काही मदत करू शकते का सांग. मग सीताई साहेब म्हणाल्या, प्रभू मी काय याच्यात मदत करू शकत नाही, पण तुमची जर चिंता दूर करायची असेल तर एकच व्यक्ती करू शकते, ते म्हणजे कोण? हनुमंतराय. आणि महाराज प्रभू रामचंद्रानं डोळे मिटले आणि हनुमंतरायाचं स्मरण केलं आणि एका क्षणात हनुमंतराय प्रगट झाले. जय श्रीराम. आणि महाराज एकच असा भक्त होता की त्या भक्ताचं देवानं स्मरण करावं. हनुमंतराय प्रगट झाले आणि महाराज हनुमंतरायाला पाहिल्यावर प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता, हो स्मरण करताच प्रगट. हनुमंतराय म्हणाले, प्रभू हा जीवच तुमच्यासाठी आहे. मग लगेच प्रभू रामचंद्रानं घडलेला वृत्तांत हनुमंतरायाला सांगितला. मग काय महाराज ते हनुमंतराय होते, तिथं गतिरोधक पाहायचा का डिझेल टाकायचं का पेट्रोल पंप उघडायचा पाहायचा. घेतलं प्रभू रामचंद्राला खांद्यावर आणि निघाले डायरेक्ट लंकेत. युद्धाचा शंख वाजवला. तो शतमुखी रावण बाहेर आला. प्रभू रामचंद्र बाणावर बाण मारत होते. बराच वेळ युद्ध चाललं पण तो शतमुखी रावण काही मरण. मग प्रभू रामचंद्र थोडं खाली वाकले, म्हणाले, हनुमंता आपलं काही खरं नाही गडे. आणि तेवढ्यात एक आकाशवाणी झाली, हे प्रभू रामचंद्रा, हे राघवा, या शतमुखी रावणाचं मरण एका आदिशक्तीच्या हातानं आहे. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता तुम्ही जा सीतेला घेऊन या. हनुमंतराय गेले पण हनुमंतरायाच्या लक्षात आलं की आपण ब्रह्मचारी आणि सीताई साहेबाला खांद्यावर घेऊन कसं जायचं. पण महाराज बुद्धिमत्ता वरिष्ठ. हनुमंतरायानं काय केलं,
आपल्या शेपटीला प्रभू रामचंद्राच्या आख्या मालालाच वेडा टाकला शेपटीचा आणि तो आखा मालच उचलला आणि डायरेक्ट लंकेत आणला. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती त्यावेळेस पर्वत उचलून सांगितला होता, आता काय आला पर्वत आणला. मग हनुमंतराय म्हणाले, प्रभू पर्वत नाही तुमचा महाल आहे. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, उठवाशी दिला. लगेच हनुमंतरायची शेपूट गेली, टुन दरवाजाला वाजिलं. सीताई साहेब बाहेर आल्या. प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते जरा दमानी आहे खाली, तू खूप वर आहे. सीताई साहेब खाली आल्या आणि सीताई साहेबानं त्या रावणाचा वध केला आणि महाराज प्रभू रामचंद्रानं बिभीषणाला लंकेचं राजा केलं आणि परत अयोध्येत आले. आणि प्रभू रामचंद्र द्वादश सोडायला बसले आणि ती वेळ होती 6:20. कारण महाराज तिकडून सूर्य उगावा आणि इकडं वदन कवळ व्हावा. महाराज प्रभू रामचंद्र द्वादश सोडत असताना प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात टप 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 अश्रू येऊ लागले आणि ते अश्रू प्रभू रामचंद्राच्या ताटात पडू लागले. मग सीताई साहेब म्हणतात, प्रभू तुमच्या मनासारखं झालं, तुमचा शब्द खरा ठरला, आता का रडताय. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते माझा शब्द कुणामुळे आज खरा ठरला असेल ना आणि मी आज साधन द्वादशी सोडायलो ना, ते म्हणजे कोणामुळे सोडायलो सांगू का. ते म्हणजे हनुमंतराय आणि यालाच म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. आणि महाराज ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला आणि प्रभू रामचंद्राने सगळ्याला बक्षीस वाटप केले, पण हनुमंतरायला बक्षीस दिलं नाही. मग सीताई साहेब म्हणाले, प्रभू हनुमंतरायला का बक्षीस नाही दिलं. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते मला हनुमंतरायला काय देवा हेच कळाय. मग सीताई साहेब म्हणाल्या, मी देते. मग सीताई साहेबाने एक नवरत्नाचा हार आणला हनुमंतरायाला दिला. मग हनुमंतराय काय करू लागले माहिती का, ते मणी फोडू लागले. 1 मणी फोडला, 2 मणी फोडले, 3 मणी फोडले. मग लय सीताई साहेब म्हणल्या, हनुमंता मणी का फोडताय. त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले की यामध्ये मी राम पाहतोय आहे का. मग सीताई साहेब म्हणल्या, याच्यात कुठे राम असतो का. मग हनुमंतराय म्हणाले, तुम्ही म्हणलेलं ही खूप किमती आहे आणि ज्याच्यामध्ये राम नाही त्याचं माझ्याजवळ काही काम नाही. महाराज हनुमंतरायनं लगेच तो हार फेकून दिला. मग महाराज सीताई साहेबाला राग आला. मग सीताई साहेब म्हणाल्या, हनुमंता तुमच्या शरीरामध्ये राम आहे का. हनुमंतराय म्हणाले, हो. मग सीताई साहेब म्हणाल्या, कुठे. आणि महाराज तेवढ्यातच हनुमंतरायनं आपली टरा छाती पाडली आणि महाराज सीताई साहेबांना पाहिलं आणि सीताई साहेबाला हृदयात राम लक्ष्मण आणि सीता या तिघाचं हनुमंतरायाच्या हृदयात हनुमंतरायानं सीताई साहेबाला दर्शन करून दिलं. आणि म्हणतात ना, श्रीराम